राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात मांजरेंच्या आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि तरी आज त्या उपोषणाचा 13वा दिवस आहे, अद्याप कुठली दखल घेतलेली नाही। मला सांगा, राहुलजींनी पत्र लिहिलं पण अजून शासन पातळीवर काय हालचाल दिसते की नाही? छात्रों की गूंज हा कार्यक्रम आदरणीय देशाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधींनी हा विद्यार्थ्यांशी संवाद करण्याकरता पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर मानलं जातं अशा पुणे शहरात आयोजित केलेला होता। जवळजवळ 20-25 हजारहून जास्त विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यामध्ये संवादाच्या दरम्यान आपल्याच महाराष्ट्रातली एक मुलगी, आपली भगिनी जी आदिवासी समाजातली आहे, तिने आदिवासी विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे मांजरी येथे, त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांच्याच भावना त्या भगिनींनी राहुलजींच्या समोर मांडल्या आणि राहुलजींना खरंच त्या सगळ्या अडचणी, त्या भावना ऐकल्यानंतर, आदिवासी आमच्या विद्यार्थी भगिनींना काय त्रास होतो आहे हे ऐकल्यानंतर त्यांनी काल माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी सांगितले की 10 दिवस झाले हे आपले महाराष्ट्रातली मुलं, आज सर्वसामान्य गोरगरीब समाजातली ही मुलं आहेत, सर्वसामान्य कुटुंबातली ही मुलं आहेत, ही उपोषणाला बसली आहेत, आंदोलन करत आहेत, त्याची दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन तातडीने महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, आदिवासी मंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि तीच मागणी काल राहुलजी गांधींनी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आज केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी काही रिस्पॉन्ड केलं का नाही? मला वाटतं महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत आणि आदिवासी समाजातली आपली सर्वसामान्य कुटुंबातली विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या मागण्या 10 दिवस झाले ते आज उपोषणाला बसतात। खरं तर तातडीनेच आज 13वा दिवस आहे, बरोबर आहे, आणि माझं तर खरं स्पष्ट मत आहे, कुठेतरी आदिवासी मंत्र्यांनी तातडीने या गोष्टीचं गांभीर्य समजून मागच्याच काही दिवसात येऊन या विद्यार्थ्यांशी संवाद साधून हा प्रश्न मार्गी काढायला हवा होता, परंतु का काढला नाही हे राज्य सरकारला आणि त्या सगळ्यांनाच माहिती। पण आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा प्रश्न गेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्याची दखल घ्यावी आणि आजच्या आज हा प्रश्न माननीय राहुलजी गांधींनी जी विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी केली त्या विनंतीनुसार आजच्या आजच हा प्रश्न सोडवावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। तुम्ही राहुलजींच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे काय फॉलोअप घेणार काय? सगळं निश्चित स्वरूपात जर या ठिकाणी काल तर मी म्हणलं 2 दिवस झाले छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाला, कालच आदरणीय राहुलजी गांधींनी माननीय मुख्यमंत्री मोदयांना हे पत्र दिलेलं आहे। येणाऱ्या दिवसात राज्य सरकारने ह्या आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी माझी आहेच आणि लवकरात लवकर द्यावा, आजच्या आज द्यावा। जर तो न्याय ह्या विद्यार्थ्यांना मिळाला नाही तर निश्चित स्वरूपात आम्ही सगळेच, मी महाराष्ट्राचा एक आमदार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतला एक सदस्य म्हणून मी आणि महाराष्ट्रातले आमचे तमाम सहकारी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्यांकडे ह्याची मागणी करू आणि लवकरात लवकर हा आंदोलनात सहभागी होणार का सगळं काँग्रेस? कारण स्वतः राहुलजी म्हटले होते नाही, हे बघा काय होतं, राज्य सरकारला काँग्रेसची ॲलर्जी कुठल्याही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा असो, तरुण पिढीचा असो, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असो, कायदा व्यवस्थेचा असो, कुठलाही प्रश्न जर काँग्रेसने घेतला की लगेच सरकार त्याच्यात वेगळी भूमिका घेते। माझं एवढंच म्हणणं आहे की आज आम्हाला त्यात राजकारण करायचं नाही आहे, पण काँग्रेस पक्ष हा संवेदनशील पक्ष आहे। काँग्रेस पक्षाला आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बरोबर, त्यांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बरोबर काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे, परंतु आज विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत, विद्यार्थी बसत असतात, त्या विद्यार्थ्यांचीच या ठिकाणी अवस्था पाहून त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा। ते विश्वजित कदम यांनी सांगितलं की शासनाने तात्काळ दखल घेतली जावी, अन्यथा काँग्रेस मग आपल्या पद्धतीने त्याचा सगळं फॉलोअप घेऊन हे सगळे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंदन पुंजे, झी मीडिया, पुणे।